नमस्कार विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला आज एक उदाहरण सांगणार आहे. दररोज मी माझ्या लेक्चरमध्ये तर तुम्हाला काही ना काही गोष्टी सांगतच असतो. त्याप्रमाणे बघा विद्यार्थी मित्र, एक उदाहरण मी सकाळी उठल्यावरती कुठलं काम होईना एखादं उदाहरण विद्यार्थ्यांसाठी मी घेऊन येत असतो. कारण की जर आपल्याला शिकण्याबरोबर जे काही आपला पुस्तकामध्ये जे काही पाठ्यक्रम आहे, जो काही सिलेबस आहे, वॉट एव्हर द सिलेबस इज देअर, सिलेबस तर आपला कंटिन्यूमध्ये राहणारच आहे, पण एक मोटिवेशनल एक्झाम्पल असणं पण खूप गरजेचं आहे. बघा, एक फुलाचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक फुल असतं बघा, ज्यावेळेला आपण देवळामध्ये जातो, देवळामध्ये जात असताना आपल्याला माहिती आहे की ज्या दगडापासून देवाची मूर्ती तयार केलेली असते, त्याच दगडापासून ज्या देवाच्या गाभाऱ्यामध्ये जात असतो आपण, जाण्यासाठी जी पहिली पायरी असते, त्या पहिल्या पायरीचा दगड सुद्धा हा त्याच सारख्याच दगडाने बनलेला असतो. त्यामुळे आपण काय करतो, ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये जातो, चप्पल बाहेर सोडून जातो. त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये जात असतो, त्यावेळेला आपण काय करतो, त्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतो आणि दर्शन घेतल्याच्या नंतर मग आपण पुढे जातो. पुढे गेल्याच्या नंतर आपण ते फूल पाहतो की त्या फुलाचा सगळा जो काही स्ट्रक्चर असतं ते सगळं पूर्ण चेंज झालेलं असतं. म्हणजेच की कोणी त्याच्यावरती पाय दिलेला असतो, कोणी तोडून गेलेलं असतं. आणि जसं आपण देवाच्या गाभाऱ्याकडे जायला निघतो, पुढं हळूहळू जातो, तसं आपल्याला फुलं ठेवलेली दिसतात. पण ती फुलं काय झालेली असतात, तुडवली गेलेली असतात. जसं जसं आपण पुढे जातो देवळामध्ये, तसं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की फुलं देवाच्या पायरीवर सुद्धा आहे पहिल्या. आणि त्यानंतर ज्या वेळेसला आपण आतमध्ये जातो देवाच्या गाभाऱ्यात, काही फुलं जी आहेत दोऱ्यामध्ये गोवलेली आहेत आणि ती देवाच्या गळ्यामध्ये माळ म्हणून अर्पण केलेली आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एवढं एकच सांगू इच्छितो या आजच्या लेक्चरमधून, ह्या गोष्टीमधून, की जर आपल्याला त्या फुलाचा संघर्ष समजून घ्यायचा आहे आणि त्याचं उदाहरण आपण डिरेक्टली आपण आपल्या लाईफशी आपण रिलेट करणार आहोत. कशा प्रकारे बघा, ज्या वेळेला एखादं फूल असतं, त्यावेळेला आपण त्याच्यावरती जर समजा कोणी चुकून पाय दिला तर ते फूल त्याचा प्राण त्या ठिकाणी सोडून देतं. पण त्याचं एक चांगलं नेचर असं की फूल एक शेवटपर्यंत तुम्हाला सुगंध देत राहतं. आणि ज्या वेळेला आपल्या घरामध्ये कुठला काही सणवार असतो, त्या सणवारामध्ये आपण ज्या वेळेला एक झेंडूची फुलं घेऊन येतो, फुलं घेऊन आल्याच्या नंतर जी काही सुई आपल्या हातामध्ये असते ती आपण खास करून सुई त्या फुलामध्ये आपण घुसवतो. विचार करा मित्रांनो, जर ती सुई आपल्या हातामध्ये जर घुसली तर आपल्या हातामध्ये जरासं एक टोक जरी त्या सुईचं टोचलं तरी आपल्याला खूप जास्त वेदना होतात. पण ज्या वेळेला त्या एखाद्या फुलाला जर फुलापासून फुलमाळ व्हायचा असेल, एखाद्या फुलाला फुलापासून जर फुलमाळ व्हायचा असेल तर त्याला त्याच्या काळजामध्ये सुई घुसून घ्यावी लागते. मित्रांनो, विचार करा, सोपी गोष्ट नाही आहे. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही व्हायचं असेल, काही करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या काळजात सुई घुसून घ्यावी लागेल. सुई घुसून घेण्याची गरज नाही आहे, पण सुईचा संदर्भ म्हणजे असा आहे, त्याचं स्पष्टीकरण मी देतो तुम्हाला, की सुई काळजामध्ये घुसून घेणे म्हणजेच की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये संपूर्णपणे पूर्ण आयुष्यभर तुम्हाला कष्ट परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे लाईफमध्ये कष्ट करत राहा आणि सक्सेस होत राहा. आणि दुसरं उदाहरण म्हणजे की ज्या वेळेला आपण देवळामध्ये जातो, ज्या वेळेला आपल्याला कुठलाच काही ऑप्शन उरत नाही, त्यावेळेला आपण देवळामध्ये जातो आणि आपली जी चप्पल असते ती चप्पल आपण बाहेर सोडून जातो, देवळाच्या बाहेर. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की चप्पल, जसं विचारांचे जे काही निगेटिव्ह थॉट्स असतात, चुकीचे विचार, जसं आपण चपलीबरोबर बाहेर सोडतो, त्याचप्रमाणे लाईफमधून काही चुकीचे विचार आपण दूर सोडणं फार गरजेचं असतं. ज्या वेळेला आपण ही ट्रिक ज्या वेळेला शिकाल, त्यावेळेस लाईफमध्ये आपल्याला कोणीच सक्सेस होण्यापासून वाचू शकत नाही. धन्यवाद. इतकीच माझी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच.